नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 27. सकाळी सगळे लवकर उठतात, त्यांचे आवरून घेतात, रूम बाहेर येतात. किरण आणि काजलची फॅमिली पण आली. विनायकने मोठी गाडी मागितली होती. विनायक, झाले असेल तर आपण निघूया, आजोबा म्हणाले. बाबा, झाले आहे, बस गाडीत आपण निघू, विनायक म्हणाले. गौरी आणि मंदार पण आले. साहिल, रिद्धी तर खूप खुश होते. ते उड्याच मारतात. बाहेर आले. अर्णव त्यांना बघून गोड हसू लागला. रिद्धी अर्णवजवळ गेली. अर्णव, तू आम्हाला हसतो आहेस का, ती म्हणाली. अर्णव खेळत करत क्रियाजवळ निघून गेला. गौरी गाडीत बसून, रिद्धी तू पण जा, मंदार म्हणाला. सगळे गाडीत बसले आणि निघाले. पाऊस नुकताच पडून गेला होता. हवेत गारवा होता आणि सगळीकडे हिरवीगार झाडी चमकत होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं, फक्त शांतता आणि मंद पावसाचा सुगंध होता. गौरी मस्त मंदारच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली होती. मंदार हळूच तिच्या केसावरून हात फिरवत बसला होता. थोडा वेळ सगळ्यांना झोप लागली, पण साहिलला झोप येत नव्हती. तो मोबाईल बघत बसला होता. अरे हे काय रे, हे सगळे झोपा काढायला आले आहेत का, साहिल म्हणाला. त्याच्या आवाजावर सगळे एक एक करून उठले. साहिल लगेच गाणं म्हणायला लागला. जागो जागो सुबह हो गई, जल्दी से ये चाय ठंडी हो गई. जागो जागो सुबह हो गई, जल्दी से ले लो चाय ठंडी हो गई. सगळे मोठ्याने हसायला लागले. रिद्धी त्याच्या डोक्यावर हलकस थाप मारली. तू पण ना साहिल, एकदम नटखट आहेत, ती म्हणाली. गाडी पुन्हा सगळे हसत आनंद भरून गेला होता. त्यांची गाडी मजा चालू होती. अर्णव मध्येच उभा राहून नाचत होता. साहिल आणि रिद्धी पण नाचत होते. आजी आजोबा त्यांच्याकडे आनंदी होत होत बघत होते. आज शांता आजी पण सगळ्यांकडे बघत होत्या. काजल साहिल बघत होती. किती मस्ती करतात, किती छान फॅमिली आहे ना, काजल मनातच विचार करत होती. विनायक गाडी थांबवायला सांगतात. पुढे हॉटेल होते, नाश्ता करून घेऊ, त्यांच्या मनात आले होते. रॉकी आज पण मंदारच्या घरी आला होता. त्याला बाहेर आजी आजोबा गौरी दिसले नाही. तो घरात गेला. नोकर आताच आले होते, घरात काम करत होते. राकीने एकाला विचारले, घरातले कुठे गेले, आम्हाला माहिती नाही, आम्ही आलो तेव्हा ते घरी नव्हते, नोकर म्हणाला. रॉकी तिथून निघून गेला. असे कसे, हे कुठे निघून गेले, मला सांगितले पण नाही. आज गौरीला बघता येणार नाही, मला काहीतरी करावं लागेल. आता बस झाले, मी तिच्यापासून दूर नाही राहू शकत. मंदार गौरी जवळ असतात तेव्हा असे वाटते गौरीला माझ्या घरी घेऊन जावे, रॉकी मनातच विचार करत होता. रॉकी तिथून निघून गेला. नोकरांनी आजोबांना कॉल करून सगळं सांगितले. आजोबांना खूप हसायला येत होते. आजोबा थोडा वेळ बोलले आणि कॉल कट केला. त्यांनी आजीला सांगितले. आजी पण हसल्या. गाडी थांबली. सगळे उतरले. हॉटेलमध्ये गेले. एवढे लोक बघून हॉटेलवाला खुश होऊन गेला. लगेच मोठा टेबल लावायला सांगितला. त्यांनी मोठा टेबल लावला. सगळे बसले. त्यांनी ऑर्डर दिली. मग मस्त गप्पा नाश्ता करत होते. रॉकी मंदारच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने तिथे विचारले. तिथे पण कोणालाच काहीच माहिती नव्हते, कारण घरी गेल्यावर त्यांचा प्लॅन झाला होता. आता रॉकीला खूप राग आला होता. तो घरी निघून गेला. त्याला त्याच्या ऑफिसमध्ये पण जायचे नव्हते. त्याला फक्त गौरीला बघायचे होते. त्याला काहीच सुचत नव्हते. घरी गेल्यावर त्याच्या रूममध्ये निघून गेला. दार बंद करून घेतले. रूममधील सगळा सामान फेकायला लागला. त्याची फॅमिली पण घरात निघून नव्हती. तसाच बेडवर बसला. गौरीचा फोटो सोबत बोलू लागला. साहिल, तिथे चालताना मला फोटो काढायचे आहे. किती छान दिसत आहे ना, छान फोटो येईल, रिद्धी म्हणाली. त्यांचा नाश्ता झाला होता. बाकीचे गप्पा मारत होते. रिद्धीने खूप फोटो काढून घेतले. रिद्धी, साहिल चल, आता थोडंच अंतर आहे, 1 तासात आपण तिथं पोहोचून जाऊ, विनायक म्हणाले. रिद्धी साहिल त्याच्या जवळ आले. ते गाडीत बसले. सगळे बसल्यावर गाडी निघाली. गप्पा मारत 1 तास निघून गेला. तिथे छान धबधबा होता. आजूबाजूला छान हिरवी झाडी होती. छान हवा सुटली होती. छान वाटत होते. साहिल तर लगेच पाण्यात गेला. त्याच्यासोबत मंदार पण गेला. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. रिद्धी त्यांचे फोटो काढले. काजल आणि गौरी किया मस्त गप्पा मारत होत्या. काजलची आई पण त्यांच्यासोबत गप्पा ऐकत होती. आजी आजोबा तिथं फिरत होते. शांता आजी बसून सगळं बघत होत्या.
सरिता आणि इंदू पाण्यात पाय टाकून बसल्या होत्या. मंदार आणि साहिल पाण्यामध्ये मस्ती करत होते. रिद्धीला पण जायचे होते. साहिलने काजलला हात धरून पाण्यात नेलं, पण तिला पूर्ण भिजवलं नाही, फक्त थोडं पाणी उडवलं. त्याने रिद्धीला म्हणाला, अगं आपले फोटो काढ ना. रिद्धीने त्यांचे फोटो घेतले. आधी काजलने तिचे काही सुंदर फोटो काढून घेतले. थोड्या वेळाने गौरी पाण्यात गेली. तिने मंदारसोबत फोटो काढले. नंतर काजल, रिद्धी, किया सोबत काही फोटो घेतले. त्यानंतर सरिता आणि इंदू सोबतही छान फोटो काढले. शांता आजीने हाक मारली, काय ग, इकडे आमच्यासोबत एक फोटो तरी काढा. सगळे हसत त्यांच्या जवळ गेले आणि आजीसोबत फोटो काढले. त्यांची मस्ती अजून रंगात आली होती. काजल आणि रिद्धी दोघी छान जुळलं होतं. दोघीही एकमेकींचे फोटो काढत होते. एकत्र हसत, पाण्या उड्या मारत आनंद घेत होते. पाऊस पुन्हा हलकेच सुरू झाला होता. धबधब्यांचं पाणी जोरात कोसळत होतं आणि त्यावर सूर्यकिरणाची झळकणारी पडली होती. संपूर्ण परिसर धुक्याने भरलेला आणि त्या वातावरणात एक वेगळीच जादू होती. गौरी मंदारजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. मंदारने तिच्या केसावरचा पाण्याचा थेंब हलकेच पुसला. तू भिजलीस ग, सर्दी होईल, तो हळूच म्हणाला. गौरीने स्मित करून उत्तर दिले, मला काही होणार नाही, तुम्ही आहे ना माझ्यासोबत. मंदार हसला. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझं हसणं म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात सुंदर दृश्य आहे. गौरीने लाजून त्याचा हात धरला. थोड्या अंतरावर साहिल आणि काजल पाण्यात उड्या मारत होते. काजलच्या हसण्याचा आवाज पूर्ण वातावरणात घुमला होता. साहिलने अचानक तिच्यावर पाण्याची उधळण केली. अरे साहिल, थांबा ना, मी पण टाकते आता. ती त्याच्याकडे धावत आली आणि दोघांनी पाण्यात मस्ती करू लागले. काजलच्या केसावरचे थेंब तिच्या गालावर ओघळले. साहिलने तिच्या गालावर हलकेच हात ठेवला. किती सुंदर दिसतेस तू, पावसात भिजलेली, तो म्हणाला. काजलने हलकेच डोळे खाली केले आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेचा गुलाबी रंग दाटला. रिद्धीने दुरून सगळं पाहिलं आणि मोबाईल उचलला. थांब, हा सीन मी कॅमेऱ्यात कैद करते. किती क्यूट दिसतंय दोघं. सगळ्यांना हसायला लागले. आजी आणि आजोबा दूर उभे होते. त्यांना सगळ्यांचा आनंद पाहून मनापासून समाधान वाटलं. हेच तर आयुष्य आहे, सगळे एकत्र, हसरे, आनंदी, आजोबा म्हणाले. आजीने त्यांचा हात हातात घेतला. हो, देवाने दिलेलं सुंदर क्षण आहे हे. साहिल फॅमिली फोटो काढत होता. अर्णवने खूप फोटो काढली. त्यांची मस्ती झाली होती. मनसोक्त फोटो काढून झाले होते. मॉम, आता भूक लागली आहे, काही खायला आहे का, साहिलने विचारले. इंदूने साहिलकडे पाहिले. सांगितले की गौरीने शेव चिवडा आणला आहे, ते तुला देऊ का, इंदू म्हणाल्या. काजलच्या आईने इंदू आणि साहिलचे बोलणे ऐकले. साहिलला लाडू दिला. बाकी जे जे आणले होते ते काढून दिले आणि सगळे खायला बसले. इकडे रॉकीने रूममधील सामान इकडे तिकडे फेकून दिला होता. तो तिथेच झोपला होता. अचानक मोबाईल वाजला आणि त्याला जाग आली. मोबाईल पाहिला तर डॅड असे अक्षर लिहिलं होतं. त्याने कॉल घेतला. थोडी गप्पा करून फोन ठेवला. त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. फ्रेश होऊन आला. नोकरांनी कॉफी करायला सांगितली. तो तयार झाल्यावर कॉफी घेतली आणि ऑफिसला निघून गेला. आता झाले ना, 6 वाजले आहेत, आता आपण घरी निघूया. घरी पण लवकर पोचू, विनायक म्हणाले. सगळं आवरलं. साहिल, मंदार, किरणने सगळा सामान गाडीत ठेवला. ते गाडीत बसले आणि घरी जाण्यासाठी निघाले. इकडे रॉकी ऑफिसमध्ये पोचला. तो अशोकला भेटला आणि त्याचं बोलणं सुरू झालं. डॅड, मंदार आणि त्याची फॅमिली कुठे गेले आहेत, मला काहीच माहीत नाही, रॉकीने विचारले. फॅमिली पिकनिकला गेले आहे. गौरीचा भाऊ आणि साहिलची होणारी बायको, त्यांची सगळी फॅमिली, अशोक म्हणाले. तुम्हाला कसं समजलं, मला तर काहीच माहिती नव्हतं, रॉकी म्हणाला. मंदारचा सकाळीच कॉल आला होता. तू तर सकाळी कुठे गेला होता, मी तुला शोधले, तू नव्हता. मला मीटिंग होती म्हणून मी ऑफिसला निघून गेलो होतो, अशोकने उत्तर दिलं. मी डॅडला का नाही विचारलं, मला तिला बघता तरी आलं असतं. ती कशी मजा करतात, मीही त्यांच्यात सहभागी झालो असतो, रॉकी मनातच बोलत होता. रॉकी, काय विचार करत आहेस, अशोक म्हणाले. डॅड, ते किती मजा करतात ना, फॅमिलीसोबत वेळ घालवतात. गौरी घरी फराळ करत आहे. सगळे किती मदत करत आहेत. त्यांच्या घरात रोज रात्री गप्पा होतात. दिवसभरात काय झाले ते सगळे एकमेकांना सांगतात.
फिरायला जातात, गाणी म्हणतात, आजी आजोबा पण किती मस्ती करतात. मी मंदार आणि गौरीसोबत अनेकदा बोललो आहेत, रॉकी म्हणाला. अशोक शांतपणे म्हणाले, मी तुम्हाला कुठेच घेऊन गेलो नाही, फक्त कामच केलं. म्हणून तुम्ही मॉम एकटी फिरायला जाते. आता 5-6 दिवस झाले ती मस्त फिरत आहे, फोटो काढून पाठवले आहेत. आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना, रॉकी म्हणाला. हो जाऊ, आधी हे काम पूर्ण करू मग घरी जाऊ, अशोक म्हणाले. ते कामाला लागले. किरण, किया, आर्णव, काजल, तिचे आई बाबा सगळ्यांना त्यांनी घरी सोडलं. मंदार आणि बाकी घरी आले. साहिल आणि मंदारने बॅग काढल्या, बॅग घरात आणल्या. सगळे आपल्या आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. नोकरांनी चहा, कॉफी आणि खायला तयार केले होते. थोड्या वेळात सगळे बाहेर आले. डायनिंग टेबलवर सगळे बसले. मस्त चहा कॉफी घेतली, फराळ खाल्ला आणि गप्पा सुरू झाल्या. विनायक, मजा आली. खूप वर्षांनी अशी पिकनिकला गेले. खूप छान वाटलं. पारू, तू खरंच भाग्यवान आहेस. अशी मुलं, सुना, नातवंड सगळं छान आहे. आता गौरी आणि मंदारच्या घरी पण लहान बाळ होऊ दे, शांताजी म्हणाल्या. सरिता हसत म्हणाली, मावशी, आईबाबांनी कधीच आम्हाला सून समजलं नाही. नेहमी त्यांच्या मुलीसारखं वागवलं. आम्हीही त्यांना आमच्या आईबाबांसारखंच मानलं. माहेरी कधी 2 दिवसापेक्षा जास्त थांबलो नाही. मुलांना आजी आजोबा लागतात. आता काही सांगायचं असलं तरी त्यांनाच सांगतात. इंदू म्हणाल्या, साहिल आजोबांना खूप लागतात. बाबा त्यांना बऱ्याचदा थांबून घेतात. दोघं खूप बोलतात. आमचे आजोबा ग्रेट आहेत. साहिल, मंदार आणि साहिल, रिद्धी एकत्र म्हणाले. बाकी सगळे हसले. गौरी, उद्या काय बनवणार आहेस, कैलास म्हणतात. काका, आता फक्त चकली राहिली आहे. बाबा, त्या बायकांचा कॉल आला होता, फराळ झाला आहे. उद्या त्यांच्याकडे जाऊन घेऊन यावं लागेल. त्यांची पॅकिंग पण केली आहे, गौरी म्हणाली. मी उद्या ऑफिसला येणार नाही. मी चकली बनवणार आणि खाणार पण, साहिल म्हणाला. उद्या रविवार आहे रे, तू काय ऑफिसला झाडायला जाणार आहे का, कैलास हसत म्हणाले. आणि सगळे हसायला लागले. अरे हो, लक्षातच आले नाही. हे तर अजून चांगलं झालं. उद्या आपण सगळे मिळून चकली बनवू, साहिल म्हणाला. मलाही शिकायचं आहे, रिद्धी म्हणाली. हो, आपण सगळे मिळून करू, गौरी म्हणाली. सगळे पुन्हा गप्पा मारत बसले, हसत बोलत एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत. मंदार, दिवाळी पार्टी कधी ठेवायची, आपण एकत्रच ठेवू. गिफ्टचे पण बघावं लागेल, विनायक म्हणाला. आपण एकत्र पार्टी करू. गिफ्टचे आपण नेहमी ऑर्डर देतो तिथे देऊ. त्यांना टोटल द्यावी लागेल तसे गिफ्ट आपण घेऊन येऊ. फराळासोबत गिफ्ट पण देऊ, मंदार म्हणाला. मला पण पार्टीला जायचे आहे, आजोबा म्हणाले. मी पण येईल. त्यापेक्षा आपण सगळेच जाऊ. शांता, तू पण चल, तिथे अशोक पण असेल, आजी म्हणाल्या. मी पण येईल, शांताजी म्हणाल्या. सगळे आपण तिथं पण मजा करू. आजी, मी तुझ्यासोबत डान्स करेल, साहिल म्हणाला. आणि मी काय करू, मी पारूसोबत डान्स करणार आहे, आजोबा म्हणाले. मी शांता आजीसोबत डान्स करणार, साहिल म्हणाला. शांताजी मस्त लाजतात. मला डान्स काही येत नाही, शांताजी म्हणाल्या. सगळे हसायला लागले. आता गप्पा खूप झाल्या, खूप झोप लागत आहेत, साहिल म्हणाला. आज सगळे दमले आहेत. लवकर जेवण करून घेऊ आणि झोपूया, सरिता म्हणाल्या. मॉम, जेवण लावायला सांग ना, मंदार म्हणाला. सरिता किचनमध्ये गेल्या आणि नोकरांना जेवण लावायला सांगितलं. थोड्या वेळातच सगळे डायनिंग टेबलवर जाऊन बसले. नोकरांनी सर्वांना गरम गरम जेवण दिले. सगळ्या गप्पा मारत जेवायला लागले. किरण आणि किया पण बसले होते. अर्णवने उत्साहात म्हटले, पप्पा, आज किती मजा आली ना. आतूच्या घरचे किती चांगले आहेत. किती खाऊ आणला होता त्यांनी. त्या हॉटेलमध्ये मला चॉकलेट पण घेऊन दिली. किरण हसला. खरंच गौरीचं घरचं वातावरण खूपच छान आहे, किया म्हणाली. हो, सगळे मिळून छान एन्जॉय करतात. आजी आजोबाही काही कमी नाहीत. त्यांना आणि किती गाणी येतात ना. मस्तच फॅमिली आहे. हो ना, किरणने मान हलवत म्हटले. थोड्या वेळात सगळ्यांनी जेवण संपवलं. सगळे आपल्या आपल्या रूममध्ये गेले. कोणी बोलत होतं, कोणी हसत होतं आणि घरात शांत आनंदी वातावरण पसरलं होतं. काजलच्या घरी पण त्यांचं गप्पा चालू होत्या. त्यांनी पण खूप मजा केली होती. काजल साहिलची मस्ती आठवून हसायला लागली. पुढील भाग ऐकायचा असेल तर मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 27. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा,
पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.